राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा दिलासा पाहायला मिळत आहे। आता तब्बल शेतकऱ्यांच्या खात्यावरती 500 कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलीच अतिशय महत्त्वाची बातमी, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी 535 कोटींचा निधी वितरित, सरकारचा दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तब्बल 535 कोटींचा निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी, लवकरच मिळणार 6वा हप्ता। सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आणि मोठी बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता हा शासनाने जाहीर केल्यानंतर 6व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच 2,000 रुपयांचा पुढील हप्ता म्हणजेच की 6वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे। CCIने कापसाचा हमीदर 100 रुपयांनी घटविला, उतारा कमी मिळत असल्याचे दिले कारण। सध्या पाहायला गेलं तर कापसाचा दुसरा वेचा होत असून त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असले तरी रुईचा उतारा कमी मिळत असल्याच्या कारणाखाली भारतीय कापूस महामंडळाने म्हणजेच की CCIने कापसाचा हमीदर 100 रुपयांनी घटविला आहे। CCIच्या केंद्रावर सध्या लांब धाग्याच्या कापसाला 7,421 रुपयांचा दर मिळत आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,85,07,173 रुपयांचा निधी वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईचे वितरण सुरू असून त्याचबरोबर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,85,00,000 रुपयांचा निधी हा जमा करण्यात आला आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण पाहूयात। चालू हंगामामध्ये कांद्याचा उत्पादन खर्च वाढला, मजूर टंचाईचा सामना, औषधी खतांच्या किमतीत वाढ। सध्या पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी कांदा लागवडीला जोमामध्ये सुरुवात झाली आहे। काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना देखील करावा लागत आहे। त्यात वाढत्या महागाईमुळे कांद्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे। मजुरी, मशागतीच्या वाढत्या दरासह खते औषधांच्या वाढलेल्या किमतीमुळे सध्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असल्याची स्थिती आहे। सोयाबीन उत्पादकांना मिळाले 26 कोटी रुपये, हमीभावाने खरेदी, 21,000 शेतकऱ्यांची नोंदणी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासकीय हमीभावदारांनी सोयाबीन खरेदीसाठी नाफेडने 12 केंद्र परभणी जिल्ह्यामध्ये सुरू केले आहेत। या केंद्राकडे आतापर्यंत 21,628 जणांनी नोंदणी केली आहे। त्यातील 3,415 जणांचे सोयाबीन या केंद्राकडून खरेदी करण्यात आले आहेत। आतापर्यंत 2,650 शेतकऱ्यांना 54,614 क्विंटलचे 26,71,71,688 रुपये नाफेडच्या अंतर्गत अदा करण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे। भाव 1,000 रुपयांनी वाढले, तूर विकायची की ठेवायची, 15 दिवसांमध्ये झाली किंचित वाढ, शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा। सध्या पाहायला गेलं तर बाजारामध्ये सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे। मागील हंगामामध्ये तुरीला पाहिजे तसा भाव मिळाला नाही। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नव्या तुरीला सरासरी 5,500 रुपयांचा भाव मिळाला, तर दुसऱ्या आठवड्यामध्ये हा भाव 6,500 रुपयांवर गेला। त्यामुळे नवीन आलेली तूर विकायची की आणखीन भाव वाढ होईपर्यंत ठेवायची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,26,78,000 रुपयांची नुकसान भरपाई वाटप। सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। सध्या जर विचार केला तर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 कोटी रुपयांची रक्कम
ही जमा झाल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल। शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख। सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2025च्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची तयारी असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे। किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेसंदर्भामध्ये सरकारला सतत मागण्या प्राप्त होत होत्या, त्यामुळे या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये करण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 94% क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या पूर्ण। गतवर्षीपेक्षा वाढ। गहू, मका, ज्वारी, हरभरा पिकाचे ही क्षेत्र वाढले। सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळानंतर यंदाच्या रब्बी हंगामामध्ये मका, गहू व हरभऱ्याच्या पेरणीमध्ये वाढ झाली आहे। फक्त ज्वारीचे क्षेत्र घटले असून एकूण 94% क्षेत्रावर पेरणी झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये आता रब्बीच्या पेरण्या जवळपास आटोपलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये 1,05,787 हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे। नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,17,63,000 रुपयांची रक्कम जमा। सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। आता पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई पोटी 6,17,63,000 रुपयांची रक्कम ही जमा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। हमीभावाने सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। सध्या पाहायला गेला तर राज्यामध्ये सुरुवातीपासूनच सोयाबीन खरेदीला अडचणी कायम आहेत, त्यामुळे नोंदणी झालेल्या केवळ 27% शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी झाले, तसेच एकूण उद्दिष्टाच्या केवळ 29% खरेदी झाली। त्यामुळे सध्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत होते, त्यानुसार आता सोयाबीन खरेदीकरिता 8 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप। सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्या। शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर ब्युरो प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे, त्यामुळे सध्या या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे। कांदा दरासंदर्भातील बातमी। बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त 2,500 रुपयांचा दर। सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजार समिती पुणे येथे कांद्याची 16,071 क्विंटलची आवक झाली होती, तर कांद्याला या ठिकाणी कमीत कमी दर 1,400 रुपयांचा मिळाला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर 2,500 रुपयांचा मिळाला आहे। पीक विमा संदर्भातील मोठी बातमी। पूर्वसूचना दिलेल्यांना पीक विमा योजनेतून भरपाईचे प्रयत्न। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। सध्या पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे आता लवकरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा। कर्जमाफीच्या मागणीला जोर। सध्या पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। महायुती सरकारने निवडणुका होण्याच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करा अशी मागणी सध्या होत आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी 4 ते 6 महिन्यांनी होणार असल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे। भात खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा। शेतकऱ्यांची मागणी। सध्या पाहायला गेलं तर आता भात खरेदी हंगामाला सुरुवात झाली आहे, पण अनेक ठिकाणी केंद्रे सुरू नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे आता भात खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 6,95,56,720 रुपयांची नुकसान भरपाई वाटप। सध्या पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे। आतापर्यंत 6,95,56,000 रुपयांचा निधी हा जमा करण्यात आला आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होत असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। खानदेशामध्ये 6,500 हेक्टरवर कांदा लागवड पूर्ण। सध्या पाहायला गेलं तर खानदेशामध्ये कांदा लागवड सुरू असून लागवड आणखीन आठवडाभर सुरू राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। रोपांना मागणी असून खानदेशामध्ये सुमारे 6,500 हेक्टरवर आतापर्यंत कांदा लागवड ही पूर्ण झाली असल्याचा अंदाज आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। सध्या पाहायला गेलं तर आता प्रजासत्ताक दिनादिवशी देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची बातमी सध्या समोर येत आहे। परंतु याची केंद्र सरकारकडून किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यांकडून अधिकृत असा पाठपुरावा आणखीन देखील करण्यात आला नाही। त्यामुळे जेव्हा पण पीएम किसान योजनेचा पुढील म्हणजेच 19वा हप्ता वितरित केला जाईल तेव्हा राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। सोयाबीन उत्पादकांना सरकार दिलासा देणार का? शेतकऱ्यांचा प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांपासून सोयाबीनला कमी दर मिळत असल्यामुळे आता सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।